खरंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का, या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांचं दुपारी 3 वाजता अपहरण करण्यात आलं. त्यांच्या भावानं त्या ठिकाणी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये विदिन 15 मिनिट्स 15 मिनिटामध्ये ते त्या ठिकाणी गेले. मात्र पोलिसांनी 3 तास झाले तरीही त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. किती गंभीर बाब आहे. आणि ज्यावेळेस पोलिसांना कळालं की या ठिकाणी त्यांचा मृतदेह पडलेला आहे रस्त्याच्या बाजूला पाहता, आता ते पोलिसांना कोणी फोन केला काय, हा तपासाचा भाग आहे. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाची तक्रार दाखल करून घेतली. हा नंबर 1चा मुद्दा आहे. नंबर 2, या ठिकाणी खंडणी प्रकरण हे 6 तारखेला घडलेलं आहे. म्हणजे तसं मेमधलाच हा प्रकार आहे, परंतु 6 तारखेला त्या आवादा कंपनीच्या प्रकल्प कार्यालयासमोर त्या ठिकाणी दलित वॉचमन सोनवणेला मारहाण झालेली आहे, शिवीगाळ झालेली आहे आणि त्याला सोडवायला संतोषांना त्या ठिकाणी गेलेले आहेत. मात्र 6 तारखेला त्या दलित बांधवाची ॲट्रॉसिटीसुद्धा दाखल करून घेतली नाही आणि त्यातून हा पुढचा प्रकार घडलेला आहे. म्हणजे 6 तारीख, 9 तारीख आणि 11 तारखेला सुनील शिंदे नावाच्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यानं खंडणीचे गुन्हे दाखल केलेले आहेत. प्रकरण जुनंच आहे, आता नव्यानं ते गुन्हे दाखल झाले. मग जर हे पोलीस स्टेशन न्याय देत नसेल, ही पोलीस यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करते, हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो. राज्यभरातील कार्यकर्त्यांना, वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांना कळतं की तो सरेंडर होणार आहे. हजारो नाही तर 150 गाड्या परळीतून त्या ठिकाणी पुण्याला जातात. कुठं? CIDच्या कार्यालयात. तिथं काय पर्यटन आहे का? आणि त्यांना माहीत होतं, राज्यभरातून त्याचे समर्थक तिथे येतात. या समर्थकाची जरी चौकशी केली तर ते किती गुन्हेगार आहेत, कोण समर्थकसुद्धा, हे लक्षात येईल. आणि जर असं असेल तर, आणि रात्रीचं न्यायालय चालतं. गंभीर सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे अवघे 1.5-2 तास अगोदर तिथला देशपांडे नावाचा सरकारी वकील व्यक्तिगत कारणासाठी ती केस लढण्यास नकार देतो. आता सुदैव चांगलं आहे की वकील चांगला मिळाला आणि त्यानं चलत चलत गाडीत अभ्यास केला आणि त्या प्रकरणाची मांडणी केली. नाहीतर संतोष देशमुखला सेम डेला जामीन मिळाला असता. म्हणजे किती गंभीर आहे. पोलीस स्टेशन FIR नोंदवत नाही, पोलीस या ठिकाणी वकील केस लढवत नाहीत. आणि असं जर असेल तर हे कसं होईल. ते याबरोबरच SITच्या चौकशीसाठी संतोष अण्णाच्या भावाला बीडला बोलवण्यात आलं होतं आणि त्याच ठिकाणी वाल्मिक कराडला कोठडीत ठेवण्यात आलेलं आहे. पोलीस कोठडीत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. तर या धनंजय देशमुखला जो काही प्रकार घडला तर त्यांनी SP कडं अशा प्रकारचा तक्रार अर्ज दिलेला आहे आणि त्यामध्ये अत्यंत गंभीर असे मुद्दे या ठिकाणी नोंद केलेले आहेत. कारण तिथं काही लोक खुलेआम या वाल्मिक कराडला भेटत आहेत आणि त्यातला एक माजी सरपंच आहे जो या प्रकरणाशी संबंधित आहे, या त्याचं नाव या प्रकरणाशी संबंधित आहे. पोलीस तक्रारीत येईल, कारण तसं धनंजय देशमुखनं या ठिकाणी मांडलेला आहे. तर या यंत्रणेचा गैरवापर होत असल्याची तक्रार त्यांनी दाखल केलेली आहे आणि CID तपासाचा आढावा घेण्यासाठी ज्यावेळेस CID याची चौकशी करण्यासाठी त्यांना बोलवलं तर त्यावेळेस त्याला समोर हे घडलं. तर या वाल्मिक कराडला भेटण्यासाठी कोरेगावचे माजी सरपंच बालाजी तांदळे हे आले आणि थेट पोलीस ठाण्यात गेले होते. मला विचारले, तू इथे काय करायला, CIDवाले कुठे आहेत? आणि वाल्मिक कराड ठेवण्यात आलेल्या कोठडीकडे गेले. 2 मिनिटात परत आल्यावर मी म्हटलं, तुम्ही त्या 6 तारखेच्या दिवशी पवनचक्कीच्या वादाच्या ठिकाणी होतात. म्हणजे हा बालाजी तांदळेसुद्धा 6 तारखेला तिथं होता असं धनंजय देशमुख यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेलं आहे. आम्हाला म्हटल्यास आरोपी मीच पकडले आणि माझ्या भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन गुले यांचा फोटो दाखवला आणि अरेरावी केली आणि संतापजनक माझ्याशी वागला
आम्ही सदरील घटना पोलीस महिला कर्मचारी रेडेकर यांना सांगितली, तर त्यांनी सुद्धा हुज्जत घातली. आपण CID सोबत आलो आहोत असं सांगितलं, असं धनंजय देशमुख यांनी तक्रारीत म्हटलं. दरम्यान दंगल पथकातील कर्मचाऱ्यांनी आज आपण CIDचा वाहन चालक असल्याचं म्हटलंय. रेडेकर यांच्याशी हुज्जत घालणारे बालाजी तांदळे यांच्यावर कार्यवाही करण्याचा विषय काढताच त्या ठिकाणी असलेले API दराडे यांनी आवाज कमी करून बोला असं उलट रेडेकर यांनाच बोलले. तांदळे यांना बाजूच्या रूममध्ये बसवून नंतर सोडून दिलं. आता हे किती प्रकार गंभीर आहे पहा. ज्या ठिकाणी आरोपी आहेत अशा ठिकाणी लोक येतातच कसे? खून करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडले नाहीत आणि मला त्या घुले नामक आरोपीचा फोटो दाखवणे म्हणजे मला दहशतीखाली घेत होता अशी माझी तक्रार आहे. अशा लोकांना थेट कोठडीपर्यंत येण्याचे माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार? तपास कामाला प्रभावित करणारा हा प्रकार तर नसावा अशी शंका या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलेली आहे. मग आता तांदळे तिथं कसा आला आणि दराडेच त्या ठिकाणी का ठेवला? मग अंजली दमानिया म्हणतात ते काय चूक आहे? साधा सिंपल प्रश्न आहे ना. त्या म्हणतात ते चूक काहीच नाही ना. आणि या वाल्मिक कराडचे काही लाड हे पोलीस स्टेशनमध्ये होत आहेत अशी चर्चा समाजमाध्यमामध्ये होत आहे. तर त्याला अशा प्रकारचा एक आजार आहे असं म्हटलेलं आहे आणि या आजारासाठी त्यानं स्पेशल माणसाची नियुक्ती मागितली आहे. नावसुद्धा आजाराचं नाव त्यानं सांगितलं आहे ॲटोसिपॅप नावाची आजाराची ही मशीन आहे ती. तर ही ॲटोसिपॅप मशीन फक्त कांबळे नावाच्याच व्यक्तीला ऑपरेट करते. स्लीप एपनिया नावाचा आजार आहे असं वाल्मिक कराडनं सांगितलेलं आहे आणि ती मशीन दुसऱ्यांनी चालवली तर धोका होईल जीवाला असं त्यानं म्हटलेलं आहे. तर त्याचे एक लाड या ठिकाणी वाढत आहेत आणि धनंजय मुंडेचा सुद्धा एक चेहरा काल समोर आला. त्यांनी मीडियाशी आक्रमकपणे बोललो, मीच मंत्री का नसावं, मीच पालकमंत्री का नसावं. साहेब तुम्हीच पालकमंत्री राहा, परंतु हा तुमच्या जवळचा मित्र आहे, तुमचा अत्यंत जवळचा सहकारी आहे, म्हणून काही दिवस आपण थोडं बाजूला राहावं अशी लोकांची विनंती आहे. तुम्ही या ठिकाणी बाजूला राहावं, राजकारणातून जावं असा कुठलाही उद्देश नाही. संतोष देशमुखांना न्याय मिळणं हाच एकमेव उद्देश या ठिकाणी आहे. असे अनेक कित्येक धागेदोरे या ठिकाणी समोर येतील. परंतु प्रश्न असा आहे, जर या ठिकाणी आभाळच फाटले तर ठिगळ कुठं लावणार? आणि म्हणून संतोष देशमुखांना न्याय मिळेल का एक यक्ष प्रश्नचिन्ह आहे. जी SIT स्थापन केली त्यात वाल्मिक कराडचे जवळचे 2 लोक आहेत. वाल्मिक कराडने ज्यांना मदत केली असे 2 लोक आहेत असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे लेखी तक्रार देऊन केलेला आहे. म्हणजे जर SITमध्ये वाल्मिक कराडचेच लोक असतील, CIDमध्ये त्याला आता CIDचा जो तपास चालू आहे तिथंही वाल्मिक कराडचे संबंधित जाधभाई असतील, तर मग आता न्याय कुणावर ठेवा, मग विश्वास कुणावर ठेवायचा, न्याय मिळणार कसा? हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो ना. की जर हे प्रकरण इतकं गंभीर असताना, राज्यात इतकं स्फोटक वातावरण असताना, एवढे मोर्चे निघत असताना जर हे सगळं असंच सुरू राहिलं तर मग संतोषांना देशमुखांचे मारेकरीसुद्धा अजून फरार आहेत. आणि इथं मात्र वाल्मिक कराडाचा जामीन कसा होईल असा मोठा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. हे गंभीर आहे.